साडीचा पदर पाहून साडी कोणत्या प्रकारची आहे हे आपल्याला ओळखता येईल। आज मी जी साडी नेसली आहे ती आहे इरकल किंवा इल्कल ही साडी आणि या साडीचा पदर असाच वैशिष्ट्यपूर्ण असतो। हा आहे इरकल साडीचा टोप पदर, बघू शकता। या प्रकारच्या पदरामध्ये साधारण 2 पट्टे विणलेले असतात, परंतु हे जे पट्टे आहेत ना याच्या टोकाला ही अशी टोक आहेत बघा, दिसतात बघा। एका पट्ट्याला साधारणपणे 5 टोकं असू शकतात, हे बघा 1 2 3 4 5। या टोकांचा जो आकार आहे ना हा बाणासारखा दिसतो, बघू शकता तुम्ही, हे बघा। हे 5 टोकं आहेत या पट्ट्याला आणि या टोकांचा आकार हा बाणासारखा दिसतो, म्हणून याला रामबाण असं देखील म्हणतात। इरकल येथे हा पदर साधारणतः लाल रंगातच विणला जातो, तर लाल आहे पदर आणि चंदेरी आहे। कधी कधी पांढरे पट्टे देखील असतात, पण हा जो मधला रंग असतो हा बऱ्याचदा लाल मरून अशा शेड्सचा असतो। आता हा जो पदर आहे हा इथे साडीच्या अंगाला जोडला गेलेला आहे, इथे बघू शकता। इथे बघू शकता हे धागे बघा, हे बघा इथे। तर हा पदर वेगळा विणलेला आहे आणि हे साडीचं अंग आहे पिवळ्या रंगाचं आणि हे टेक्निकने जोडलेलं आहे। तर हा जो पदर विणलेला आहे तो साडीला टोक टेक्निकने जोडला जातो आणि ही खूप किचकट प्रक्रिया आहे, पण तरी देखील इरकलचे विणकर जे आहेत ते या कलेमध्ये पारंगत आहेत। साडीचा पदर हा बऱ्याचदा रेशमी असतो आणि सुती साडीला देखील रेशमी पदर असू शकतो। आता मी जी ही साडी नेसलेली आहे ही पूर्णतः सिल्कची इरकल आहे। आता ही जी साडी आहे ना ही कर्नाटकातील बागलकोट मधील इल्कल या गावात बनली जाते आणि त्याच्यामुळे त्या गावावरून ह्या साडीला इल्कल हे नाव पडलंय किंवा इरकल देखील म्हणतात, अपभ्रंश होतात नावांचे। तर अशी ही इरकल साडी साधी छान सुती आहे साडी, सिल्कची सुद्धा मिळते, पण छान राजेशाही वाटणारी सिल्कची साडी बघा मी नेसली आज। नो युअर साडी या सेगमेंट मधला ही होती इरकल साडीची माहिती। तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते मला सांगा। तुमच्याकडे इरकल साडी आहे का हे मला कमेंट करून सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर करा।